श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की आनंद गोडी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा फलम गुरुवरम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुर्भा अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु माय दोणे सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांना नवीन वर्षाचं अभिष्ट चिंतन करतो। केळकरांच्या घरी आपला महिन्याचा पहिला रविवार आहे। त्या साधनेच्या कार्यक्रमामध्ये थोडं आपण विवेचन करूया। आता अरुणने सगळं परत सांगितलंय, पण त्याचाच एक भाग म्हणून आपण पुढे जाऊया। तर ह्या ठिकाणी जेव्हा आमचं साधना मंडळ चालू झालं तेव्हा आमच्या गुरु म्हणजे दादासाहेब धोत्रे यांनी आम्हाला सांगितलं की साधना ही वैयक्तिक आहे, जे मोठ्या समाजाला आम्ही करतो ते प्रत्येकाने घरी करावी। आणि याचा उद्देशाने आम्ही घरी साधना सुरुवात केली आणि त्याचा एक पायंडा पाडला आणि जे त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम केलंय। गीतेचा अध्याय असतो, गीतेचा आतापर्यंत वेगवेगळ्या ग्रंथात आम्ही चर्चा केलेली आहे, चिंतन केलेलं आहे। आता ज्ञानेश्वरी संपलेली आहे आणि ज्ञानेश्वरी संपल्यानंतर बरं 6-7 वर्ष ज्ञानेश्वरी आमचं चाललं होतं आणि प्रत्येकाचा थोडा भाग आम्ही चिंतनात घ्यायचो आणि मग त्यातून आपल्याला काय शिकता येतं हे पाहिजे। पण हे सर्व करताना आपण मूळ ग्रंथाकडे जाणं फार महत्वाचं असतं। मग ज्ञानेश्वरी संपल्यानंतर आता काय करायचं म्हणून हा विचार आल्यानंतर आम्ही सगळं विचार केला सगळ्यांनी की आपण रामाचं चरित्र करायचं। तर रामाचं चरित्र करायचं म्हणजे काय? रामायण रामकथा सगळेजण सांगतात। आता तुम्हाला हजारो लोकांच्या हजारो कथावाचक आहेत, हजारो कीर्तनकार आहेत आणि ह्यामध्ये होतंय काय की मूळ रामकथा बाजूला राहते आणि नाही त्या गोष्टी घुसडल्या जातात आणि त्यामुळे रामकथापासून ते रोत। म्हणून आपण काय करू तर वाल्मिकी रामायण हाच ग्रंथ घेऊया आणि त्या ग्रंथाच्या श्लोकानुसार वाल्मिकींनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करूया असं एकदा ठरलं। आणि हे ठरल्यानंतर त्याप्रमाणे घडते, कारण रामावर चरित्र लिहिणारे बरेच आहेत। तुळशी रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, पद्माच्या नारायण आहे, सगळं रामायण बरोबर आहे। प्रत्येकाच्या भावनेच्या भरात जे काय सांगितलेलं आहे, राम कसा चालतो, राम कसा डोलतो, हे वाल्मिकी रामायणामध्ये नाही। रामाचं चरित्र आहे, लहानपणापासून कर्तृत्व अवतार कार्य संपवण्यापर्यंत ज्यांनी केलेलं आहे ते कसं केलेलं आहे आणि त्याचं अक्षरशः म्हणजे सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी वाल्मिकी केली। आता विषय आला होता त्यांनी सांगितलं की अवतार कार्य, तर रामाचा विष्णूचा अवतार आहे। कोणानंतरचा अवतार आहे तर परशुरामानंतरचा अवतार रामाचा, आणि रामानंतर कृष्णाचा अवतार। त्या कार्याचं पूर्ण करण्यासाठी विष्णूला स्वतःला यायचं। कशासाठी आपण पाहिलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते। आता ते त्यांना संस्थापन करायचं कशाचं, धर्माचं। मग आपल्याकडे धर्माची व्याख्या काय सांगितली, कशाला धर्म म्हणायचं, कशाला अधर्म म्हणायचं, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्यामध्ये वेदांमध्ये वार्ता सांगितली, जे आत्मतत्वाच्या जवळ नेणारं कर्म आहे ते सगळं धर्म ह्याच्यात मोडतं आणि आत्मतत्वापासून लांब नेणारं कर्म आहे
तो अधर्म आहे. धर्म आणि अधर्म याचा जर आपण विचार केला आणि कोणत्याही ग्रंथाकडे बघा, महाभारताकडे बघा, रामायणाकडे बघा, आणखीन कोणाकडे पहा, त्यानंतर धर्म काय आणि अधर्म काय याचं विवेचन आपल्याला करता येतं. पांडवांचं कार्य कोणत्या प्रकारचं होतं, कौरवांचं कार्य कोणतं होतं, भीष्म धर्मी होता का अधर्मी होता, कर्ण धर्मी होता का अधर्मी होता, हे दुसऱ्यांनी सांगायला आपल्याला गरज पडणार नाही, कारण आपल्या मनामध्ये तो एकदा निर्णय पक्का होतो. हा निर्णय पक्का झाला त्याचा उपयोग काय, तर मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा कर्म करेल ते मला आत्म्यापाशी नेणार आहे का आत्म्याच्या वेगळं दुरुस्त्या बाजूला नेणार आहे. एकदा पाप आणि पुण्य कर्म म्हटलं की हे कसं आहे, रिलेटिव्ह टर्म्स आहे. एखाद्याला एक पाप चांगलं वाटतं, दुसऱ्याला तेच पाप नाही वाटत चांगलं, पण ते पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक त्याची फळं भोगायलाच लागतात. प्रत्येक कर्माचं फळ भोगायला लागतं. मग भोगण्यासाठी काय आहे, भोगल्यामुळे मूळ तत्वापासून आपण दूर जातो का, दूर जात असेल तर मग ते कर्म कोणत्या प्रकारचे आहे, धार्मिक कर्म होत आहे का अधार्मिक होत. मी पूजा करतोय, पूजा करण्यामध्ये माझा उद्देश वेगळा असेल तर ते धार्मिक कर्म होऊ शकेल काय, नाही होऊ शकणार. मग ते कर्म कसं असलं पाहिजे, तर ते परमेश्वर प्रीत्यर्थम असं पाहिजे. शक्य आहे का हे आपल्याला, आपण संसारी माणूस आहे, सगळ्या आशा सुटणं अशक्य आहे. आणि परमेश्वराची म्हणजे कोणाची इच्छा नाही की तू निष्काम पद्धतीने कर्म कर. कोणतंही कर्म करताना काहीतरी कर्माचा उद्देश असतोच. त्याला संस्कृतमध्ये संकल्प म्हणतात. संकल्पामुळे कर्माची वृत्ती वाढते आणि आपल्याला कर्म केलं जातं. मग कर्म करताना संकल्प विरहित कर्म केलं पाहिजे का, केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे, की माझं कर्तव्य कर्म काम काय आहे, माझं काम्य कर्म काय आहे. कर्माचे म्हणजे 3 प्रकार म्हणतात, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि नित्य कर्म. नित्य कर्म हे कंपल्सरी आहे, ते तुम्हाला करायलाच लागतं. ते केल्याने पुण्यपद मिळेल असं नाही, पण ते न केल्याने पाप मात्र लागतं. मग हे लागत असेल तर माझं कर्तव्य काय आहे, कर्म करणं. घरामध्ये आज ज्येष्ठ लोक आहेत त्यांची सेवा करणं माझं काम आहे. त्यांनी केल्यामुळे मला त्याचं पुण्य मिळणार आहे काय, नाही मिळणार आहे, पण त्याची सेवा न केल्यामुळे पाप मात्र लागतं. आणि मग हे लागत असताना आपण काय केलं पाहिजे, आता आपल्या प्रत्येक धर्म जे सांगितलं वर्णावस्त्रमामध्ये, राम सुद्धा क्षत्रिय होता, पण त्यांनी सगळं ज्ञान विद्या शिकल्या होत्या. तो स्वतः रोज संध्या करायचा. हे सांगतो की आपण रामाचरित्र येतोय चला, हे थोडं आमंत्र आहे त्यामुळे. मग ह्या सगळ्यांचं अवतार कार्याचं महत्व काय आहे आपण इथपर्यंत येतो. अवतार कार्याचं महत्व की समाजातली बिघडलेली घडी परत मूळ पदावर आणायचं आणि आपली मानवानी माणसासारखं राहायचंय आणि समाजाचं उन्नती करायची, हे मुख्य काम आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, एकोम भवस्याम, माझ्यासारखे सगळे व्हावे. माझ्यासारखे माझ्यासारखे राक्षस होतील काय, सगळे राक्षस झालं तर त्यांची माऊलीने काय सांगितलं, खळांची व्यंकटी सांग, त्याला मारू नका. त्यांची वृत्ती बदलली पाहिजे. आणि हे करण्याचं काम कोण करतं, प्रत्येक वेळेला देव अवतार घेईल असं नाही. मग हे करायचं काम संत लोक करतात. आणि संत लोक करताना सुद्धा मग समाजामध्ये जी काही विषण्णता असते ती दूर करण्याचं काम ते करतात. मग मी कोणत्या जातीत जन्मलेलो आहे याचा तिथे नाही, माझं कार्य काय आहे हे महत्वाचं आहे. माझा जन्म कुठं झाला असेल याचा विचार करू नका. माझ्या हातातून जे कार्य घडतंय त्या कार्याला म्हणतोय. जन्माने तो माणूस शुद्ध होतोय का, नाही. मग संस्कृतचा एक श्लोक आहे, जन्मा जायते शुद्ध, हा संस्कारा द्विज उच्यते.
मग वेद पठन करतो, वेद पठती वेदांती आणि ब्रह्म जानाति ती ब्राह्मण, हे सांगून ठेवलंय. मग हे सांगून ठेवल्यानंतर तुम्ही काय सगळेजण जन्माने शूद्र आहेत. मग संस्कार म्हणजे अभ्यास, तोच केलेला प्रयत्न, याच्यामुळे माझ्या मनाची उन्नती होते. आणि उन्नती झाल्यानंतर काय होतं, माझ्यातला पशुपणा कमी होतो. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये एक फरक आहे की आपल्याला बुद्धी दिलेली आहे, विचार करायची आवड आहे आणि त्यानुसार वागण्याची मुभा आपल्याला आहे. मग त्यांनी काय केलं आपल्याला माऊलीच्या अमृतानुभवामध्ये फार छान सांगितलेलं आहे की अनुभव अमृत, दोन शब्द आहेत. उलट लिहिलं तरी चालेल, सुलट लिहिलं तरी चालेल. अनुभवाचे अमृत किंवा अमृताचा अनुभव, दोन्ही पैसे आहेत. मग माऊली लिहिते काय लिहिते, अमृतत्व सांगते का, कशाची सांगते, अनुभवातून सांगितलेलं. जर तुम्ही असं वागाल तर अमृत तुम्हाला मिळेल. अमृत म्हणजे त्यांना मृत्यू नाही. जीवनामध्ये सर्वात मोठा भीती काय आहे, मरणाची. पण मरण हे काय शेवटची अवस्था आहे काय, शेवटची अवस्था नाही. मग शेवटची अवस्था नसते तर मरण हे सुद्धा आनंदी वृत्तीने भोगायला पाहिजे. ह्या भोगण्यासाठी जे तत्व सांगितलं ते अमृत तत्व. मग हे जे वर्णन केलंय माऊलीने, हे सांगितलंय माऊलीच्या वाङ्मय मध्ये विचार करताना आपण सांगितलं की त्यांनी पहिलं काय लिहिलं तर ज्ञानेश्वर टीका लिहिली गीतेवरची. की गीतेचं संस्कृत मधलं ज्ञान सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून मराठीमध्ये गीता आणली. मग काय केलंय तर त्याच्यानंतरची घटना आहे चांगदेव 65. 2 मिनिटं जरा वेगळी घेतोय, बाकी परत जातो. आणि मग ते चांगदेव 65 मध्ये 1400 वर्षाचे चांगदेव आणि माऊली आणि ही कंपनी 15 ते 20 वर्ष. जेव्हा चांगदेवांना कळलं की अशी विभूती आहे, आपण जायला पाहिजे, जाताना कमीत कमी आधी इंटिमेशन द्यायला पाहिजे, म्हणून पत्र द्यायला पाहिजे की मी येतोय, जरा घरामध्ये जाऊन ठेवा. पण लिहायचं म्हणजे काय लिहायचं यांना, तीर्थरूप लिहायचं का आशीर्वाद लिहायचं. तीर्थरूप म्हणले तर वयाने मोठे नाहीयेत, मोठा येत नाही. जर आशीर्वाद म्हटलं तर ज्ञानाने मोठे, त्यांचे पराक्रम मोठे आहेत. मग त्यांना काय लिहायचं. या गोंधळलेल्या अवस्थेत 14 वर्षाचा योगी, 1400 वर्षाचा योगी गोंधळलेल्या अवस्था असतो. आणि मग माऊलीला काय लिहायचं समजतच नाही. अरे पण म्हटले मला माऊलीला भेटायचंय, मायनतच लिहिता येत नाही, काय करू. भेटायची ती इच्छा आहे, लिहायचंय काय, काहीच नाही, ब्लँक झालो, संपूर्ण काहीही माहिती नाहीये. मग काय लिहायचं. आहे ते पत्र कागद पाठवा म्हणे. आणि कोरा कागद इकडे पाठवला गेला. निवडीनाथांनी घेतलं ते पत्र, अरे कोराच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं सद्गुरु कृपा काय असते बघा. त्यांनी माऊलीला सांगितलं की माऊली यांना उत्तर द्यावं का. आता कोरं पत्र तुमच्या हातात मिळाले आणि तुम्ही म्हणते उत्तर द्या. प्रश्न विचारलं त्याला उत्तर तर ते येईल, प्रश्नच विचारणार उत्तर काय देणार. बरं तो 1400 वर्षाचा योगी, त्याला काय उत्तर द्यायचं, हा मोठा प्रश्न आहे बघा. तुम्ही साधारण विचारून पहा. तुम्हाला एखादं पत्र आला तर सांगितलं मी पाठवलंय, काय गाढवासारखं काय बोलतो रे म्हणून लिहा तुम्ही, ठीक आहे. असं हे म्हणण्याचा अधिकार, मी गाढव आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही म्हणाल. आणि ते हा फार शहाणा आहे पण नाही लिहिलं. मग असं लिहिताना माऊलीने काय लिहिलं हा प्रश्न आहे. तर माऊलीने 65 ओव्या लिहिल्या आणि त्यांना सांगितलं की आत्मतत्व एक आहे आणि आत्मतत्वाला वेळेचं आणि काळाचं बंधन नाही. तुमच्यातला आत्मा माझ्यातला आत्मा एकच आहे आणि एकाच अधिकारी राहतो. 1400 वर्ष तुम्ही जगला आणि मी जरी 8 वर्षाचा असलो तरी आपण दोघं एकच आहोत. हे समजून सांगून वागणं हे संतांचं काम आहे. 1400 वर्ष नाही अजूनही जगले
तरी तत्व काय हे जर कळलं नाही तर जीवनाला अर्थ नाही. आणि मग त्यांनी ते सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी 65 वयामध्ये चांगदेवाला उपदेश केलाय. आणि मग चांगदेव कोरा आहे हे सांगितल्यानंतर काय म्हणतात, कोरा म्हणजे ज्याचं मन स्वच्छ शुद्ध आहे, त्याच्यावर काहीतरी लिहित आहे. आणि ज्याला उपरधिक करण्याचा एक प्रयत्न करण्याचा त्याचा जो तास आहे तो त्यांनी प्रामाणिकपणे दाखवल्यामुळे ज्ञानेश्वरांनी 65 वयाचं पत्र लिहिलंय आणि ते झालं. आणि त्यानंतर त्यांनी अमृतानुभव लिहिले. माऊलीला गुरुकृपेमुळे आलेले अनुभव आणि त्यामुळे गाठलेली त्यांनी केलेली पायरी याचं वर्णन करताना मृत्यूवरही मात करण्याचं जे काही शास्त्र आहे ते अमृत तत्व त्यांच्या अनुभवामध्ये सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी परत सगळ्या लोकांना एवढं समजेल एवढं जाईल. कारण ज्ञानेश्वर स्वतः योगी होते, स्वतः ज्ञानाचे राजे होते. सगळ्या सामान्य लोकांना हे समजेलच असं नाही, पण सगळ्याच लोकांचा उद्धार करत असेल तर जनसामान्यांना जे पाहिजे ते द्यायला पाहिजे. म्हणून हरिपाठ आणि बाकीचं लिहिलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे बघा पुण्याची गणना कोण करू. आणि अशा प्रकारे समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. आता आपण कोणत्या अवताराचं कार्य केल्यानंतर कोणत्या मनुष्यामध्ये दोन्ही प्रवृत्ती असतात, सात्विक असते राजस असते. मग जेव्हा मी कार्य करतो तेव्हा माझं मेजॉरिटी काय आहे, डबलपणे दिसतं काय, तर ज्या ठिकाणी सात्विकतेचं बीज आहे त्यामध्ये सात्विक होतं. मग माझ्यामध्ये दोष नाहीत का? दोष आहेत, पण दोषामुळे होणारी समाजाची विघटनता आणि सद्विचाराने होणारी त्याची सृष्टता याच्यावर विचार केला जातो. तर समाज संघटित केला जातो आणि संघटित करून समाजाला एका वेगळ्या बळणावर आणून ठेवलं जातं. आणि हे जर नसतं तर आज पहा आपण कुठं असतो. ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांच्या जयंतीला 750 वर्ष होणार आहेत. त्या निमित्ताने त्यांनी केलेलं कार्य किती वर्ष, वर्ष फक्त 21 मध्ये हे त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि परत समाज आपला संघटित बनवलाय, हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलंय. मग हे करताना बाकीचे देव नव्हते का त्यावेळेला? होते की. आपण सगळं देवा तुम्ही कधी अवतार घेणार, तुम्ही काय करणार, नाही का? देव अवतार करून तुम्ही करा, तुम्ही काय करता? तर संतांनी काय सांगितलं की हे जे काम आहे ना ते तुम्ही करा. ज्या ठिकाणी तुम्हाला कमीपणा वाटतो त्यावेळेला मी येईल, पण जर तुम्ही केलं नाही तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. मग हे काम करण्यासाठी आपण संत चरित्र वाचली पाहिजेत, मूळ कथा वाचल्या पाहिजेत, रामायण वाचलं पाहिजे. म्हणून रामायण आम्ही चालू केले. वाल्मिकी रामायण एवढ्यासाठी घेतलंय की मूळ उद्देश केलेला आहे आणि त्यानुसार लिहिलं गेलं आहे. याच्यामध्येही कोणत्याही काल्पनिक गोष्टी नाहीये आणि ते सांगितले. पण आपण जर टीव्ही सिरीज पाहतो त्याचं नाट्य रूपांतर केलेलं आहे, दुसरी गाणी पाहतो त्यात सगळं सांगितलेलं आहे. आणि मग ह्याच्यावर होतं काय की असं कसं झालं. कैकेयीला मिळालेलं वरदान वर आता सगळ्यांनी पाहिलं, बरेच पाहतो. म्हणजे मी हे का सांगतो, आपण परत रामायणावर येतोय की वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलं की कैकेयीने जेव्हा दशरथ देवांच्या मदतीला युद्ध गेला होता त्यावेळेला असुर आणि देव यांचं युद्ध चाललं होतं. आणि या युद्धामध्ये असुरांनी देवांचा पाडाव केल्यासारखा होता आणि बऱ्याच लोकांना मारले. तेव्हा दशरथही त्यात होता आणि दशरथही मूर्छित पडला. तेव्हा कैकेयी बरोबर होती. बऱ्याच ठिकाणी सांगितलं कैकेयीला वर देण्याचं कारण काय हा विचार केला. कैकेयीने करंगळी रथात घातली आणि रथाचं चाक राहिलं. कैकेयीने हात घातला आणि रथ चालू राहिला. हे शक्य आहे का हो? तुम्ही सांगा, रथ चालू आहे, रथाच्या म्हणजे चाकामध्ये बोट घालून रथ चालू ठेवणं हे कमी कल्पना आहे. आणि हे मूळ तत्वापासून नाही. वाल्मिकी रामायणामध्ये ह्याचा उल्लेख नाही.
वाल्मिकी रामायणाने काय सांगितलं माहितीये? ज्या वेळेला युद्ध चालू होतो दशरथ मूर्छित पडाला आणि मूर्छित पडल्यानंतर त्याला काही सुधरेना. त्यावेळेला कैकेयीने रथ हातात घेतला आणि दशरथाला रथात घालून लांब नेलं की जिथे असुर पोहोचणार नाही. आणि ह्या पोहोचल्यानंतर तिथे विश्रांती झाल्यानंतर दशरथ परत जागा झाला ना जिवंत. काही वेळ गेल्यानंतर जिवंत झाला. मग आता इथे हे करणारं काम कुणी केलं? तर कैकेयीने केलं. कैकेयी तिथे होती आणि मग तो तुम्हाला वाचवलं, तुला 2 वर माग. तर बाईंची म्हणजे स्त्रिय धर्माप्रमाणे तिने सांगितलं आता नको, पाहिजे तेव्हा घेईल मी. कारण तिला माहिती रणांगणात काय मागू आता वर, आता काही नको मला, मी जेव्हा योग्य असेल तेव्हा वेळ मागेल. आणि मग तिने सांगितलं जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी 2 वर मागेल, पण तोपर्यंत माझ्याकडे रिझर्व ठेवा, मी नंतर ठेवील, मागेल. आणि मग तिने कधी मागितले हे वर? तर रामाचं लग्न झाल्यानंतर अयोध्येत पुष्य मुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक होणार होता आणि पुनर्वसनाची बाकी सांगितलं. आणि त्याविषयी रात्री सगळं झाल्यानंतर कैकेयीच्या महालात जेव्हा दशरथ जातात त्यांनी सांगितलं की उद्या आता आपल्या मुलाचा राज्याभिषेक आहे. मुलाचा राज्याभिषेक? माझा मुलगा तर मामाकडे, त्याचा राज्याभिषेक कसं होईल? मग रामाचा अभिषेक होणार असं म्हटल्यानंतर तेव्हा ती खुशच असते. कैकेयीला रामा आणि भरत असं वेगळं मत नसतं. ती तेवढेच मायेने प्रेम करत असते. पण तिच्या शेजारी असलेली ती जी मंथरा जी आहे ती तिचं मनात बुद्धिभेद करते. आणि मग ती बुद्धिभेद करून ती सांगते अगं तू काय बाई आहेस, स्वतःच्या पोराचं भवितव्य सगळं विसरून दुसऱ्याच्या पोराला आपलं करतेस. आता आठव तुला काय 2 वर दिले होते ते. आणि ते दिल्यानंतर ते सगळं तुम्हाला प्रसंग माहिती, तो आता मी सांगत नाही. पुढे आता आणि मग तिथून पडून ते वनवास मिळतो. बाकी सांगतं राम दुसऱ्या दिवशी सकाळी वशिष्ठांनी आर्डर दिलेली असतात की रामा उद्या सकाळी आहे ना अनुष्ठानाला लाग. सीतेमाईला सांगितलं अनुष्ठानाला, कौशल्याला सांगितलं अनुष्ठानाला लागा. आणि सगळेजण अनुष्ठान करतायत. आणि पहाटे हा सगळा प्रसंग होतो आणि कैकेयीच्या रूम मधून कैकेयी सांगते बोलवा रामा. कोणाला कळत नाही काय झालेलं असतं ते. आणि राम हे सगळं दिलं असतं आम्हाला बोलतात. राम येतो तेव्हा दशरथ मूर्छित पडलेला असतो. मग तो बोलत नाही दशरथ. मग विचारतात का नाही येतात बोलत? तर कैकेयी सांगते ते नाही बोलणार, मी बोलते. काय सांगते? मी बोलते. ते म्हणले मातोश्री बोला तुम्ही काय. अरे म्हणले तुमच्या वडिलांची इच्छा आहे की भरताला राज्याभिषेक करायचा आणि तू वनवासाला 14 वर्ष. मान्य आहे मला म्हणे. पण हा निर्णय कोणाचा आहे कधी घेतला काही माहित नाही. रामाने ऍज इट इज ऍक्सेप्ट केला. कारण तो कैकेयीला सुद्धा माताच म्हणतो आणि कैकेयीने पण तेवढीच माया केलेली होती. पण मंथरेच्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आणि ती माझ्या मुलाला पाहिजे मी आणि माझे पण तिथं आलं. आणि मग सगळं रामायण घडलं. रामायण घडल्यानंतर रामाने लगेच सांगितलं की पितृवचनामध्ये मी बांधलेलं आहे आणि ते पाहणं माझं कर्तव्य आहे. एक क्षणभर आहे मी इथं थांबणार नाही. मी वनवासाला निघून जातो. आणि मग काही परत अटी घालतात ते की तू जाताना काही न्यायचं नाहीये, वस्त्र सुद्धा न्यायचं नाहीये, बाकी सगळं न्यायचं नाही. मग ते काढतात वर्तळ घालतात आणि मग सगळं जातात. आणि वर्तळ घालून हे सगळं जातात. आणि काही न पाहता वेळ न लावता तो लगेच वनवासाला निघून जातोय. वनवासाला निघून गेल्यानंतर सगळे जनसमूह आहेत त्यांच्या रामाच्या पाठीमागे लागला आणि ते पण त्यांना निरोप द्यायला जाऊ लागले. तर जावल्यानंतर राम कितीही विनंती केली तरी ते लोक परत जाईना. आणि परत न गेल्यामुळे रामाला काय करावं हे वाटेना. अयोध्येवरून दक्षिणेकडे राम वनवासाला निघाला. शरयू नदी ओलांडली, तमसा नदी ओलांडली, पुढे आले. आणि पुढे आल्यानंतर रात्र झाली होती म्हणून एका झाडाखाली आपण सगळे झोपूया.
म्हणून एका ठिकाणी ते झोपले, इंदुकीचं झाड आहे तिथे सगळे झोपलेले आहेत, सगळे जनसामान झोपलेलं आहे आणि हे पण झोपले. राम पहाटे उठतात आणि सुमंत्रा सांगतात, सुमंत्रा रथ जोड, घोडे जोड, आपल्याला हाताने घ्यायचं. सुमंत्रा रथ जोडतात, नेतात आणि म्हणले चला आपल्याला आता पुढे जायचं होतं दक्षिणेला. रामाने सांगितलं मी आता उभा राहतो, आम्ही तिघही उभं राहतो, लक्ष्मण सीता आणि तू रथ जोड आणि रथ दक्षिणेकडे न जाता उत्तरेकडे गेलाय असं दाखवून परत इथे आणून उभा कर. हे आता ही गंमत आहे, हे पहा, ही गंमत कोणाला माहिती होती? जिजाबाईला माहिती होती. तिने शिवाजीला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि शिवाजीने ह्या गोष्टीचा आधार घेऊन आग्र्याची सुटका हे एक तत्व आणलेलं आहे. तर हे कसं तर मी सांगतो पुढे. तर त्यांनी रामाने सांगितलं की आम्ही रथात बसत नाही, पण तुम्ही रथ असा फिरवा की परत आमच्याकडे आला. त्यामध्ये बाकी लक्ष्मण का असं का? ते म्हणले जेव्हा हे सगळे उठतील ना तेव्हा बघतील राम कुठे, राम कुठे. जर रथात बसून राम गेला असेल तर आपण रथाच्या मार्गानेच गेलं पाहिजे, तर राम आपल्याला सापडेल. मग रथ जर असा गेला तर त्या मार्गाने गेलं तर पण काय होईल, तिकडे जातील, आपण पुढे जाऊ असं ते आपण करतो. शिवाजी महाराजांनी काय केलं, आग्रा सुटक्याला हेच केलं की पेटाऱ्यात ते बसले आणि बाहेर पडल्यानंतर कुठं जायचं तेव्हा त्याला मोगलांना माहिती होती कुठे हा पळालाय. कुठं जाणार? महाराष्ट्रात जाणार, रायगडावर जाणार. मग कोणत्या सीमा बंद केल्या पाहिजेत? दक्षिणातल्या सगळ्या त्यांनी बंद केल्या. शिवाजी महाराज उत्तरेकडे गेले आणि उत्तरेकडून दक्षिणेत उतरले. हे रामायणाच्या गोष्टी झालेला परिणाम आहे, जिजाबाईंनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम आहे. म्हणजे लहानपणाच्या गोष्टी, रामायणाच्या गोष्टी जिजाबाईंनी जे सांगितले ते प्रत्यक्षात आणले शिवाजी महाराज. आणि त्यामुळे त्यांना कळलंय की आपण कसं वागलं पाहिजे. ह्या गोष्टी सांगायच्या, रामायणाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे काय, तिथे गंमत म्हणून किंवा बाकी म्हणून त्यातून तत्वबोध आहे आणि तत्वबोध घ्यायचा. मग असं करत करत राम वनवासाला गेले, त्यांनी लोकांना पाठवून दिले अयोध्येला आणि पुढे गेले. मग तमसा नदी ओढली आहे, तमसा नदीला यमुना नदी गंगा मिळतात, तिथे जाते. गंगा गुहा तो निषेध मिळतो, ते रामाच्या नौकेत बसून त्याला पलीकडे नेतो. आता हे सगळं पुढे पुढे जातोय आणि मग पुढे गेल्यानंतर तिथे सांगतात सुमंत्रा आता तू जा, कारण खरी लोक वाट पाहत असतील की राम पोहोचला की नाही, बाकी काय झालं सगळं. तर तू आता जा आणि लोकांना माझ्या वडिलांना सांग. आणि वडिलांना सांगितल्यानंतर काय काय निरोप देतात. तर एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये राम स्वतःच जो बॅलन्स ऑफ माइंड आहे तो कुठेही ढळून देत नाही. प्रत्येकाला काय निरोप द्यायचं की त्याच्या मनामध्ये ठरवलेलं असतं. गदिमान मानगुण गीत रामायणामध्ये सुद्धा हे खूप छान लिहिलेलं आहे आणि तुम्ही नक्की वाचा, कारण ह्याच्या बराचसा भाग आहे. काही ठिकाणी पुढे माग कवी कल्पना आहे त्यामुळे होतात, पण मुख्य वाल्मिकाचा रामायण आधारित असल्यामुळे बराचसा प्रसंग त्यात घडतो. आणि मग हे सगळं करताना सुमंत्र निरोप घेतो आणि अयोध्येकडे जातो. अयोध्येकडे पोहोचताना त्याला जवळजवळ 3 दिवस लागतात. रथात एकटा आहे, रथ आहे, पायी नाहीये. हे करताना आणि मग तो अयोध्येत पोहोचतो आणि अयोध्येत पोहोचल्यानंतर दशरथ वाढत बसतो. अरे माझा पोरगा काय म्हणाला, मला काय निरोप देते. कौशल्या म्हणले, बाकी जनसमुदाय म्हणले. आणि मग तिथे गदिमांनी एक गीत लिहिलेलं आहे आणि ते गीत फार सुंदर आहे. पण मी आता काय सगळ्यात म्हणून दाखवत नाही, गाणे म्हणणे फक्त 2 फक्त हे सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतके मद श्रीराम, हे गीत आहे. आणि गीतामध्ये मग ते काय म्हणतात, अयोध्येच परतून जाता तिथे गेलं त्या करणार काय, पहिलं काम काय, माझ्या वडिलांना वंदन कर, कारण मी
त्यांच्या पाया पडतोय की तुझं दाखव. कारण काय, आई वडिलांचं चरण तीर्थ घेणं, पदवंदन करणं हे शततीर्थाचं काम आहे. हे संस्कार आपल्याकडे आहे. आज आपल्या घरात कोणी पाळत नाही. घरातून जाताना आई वडिलांच्या पाया पडणं, ज्येष्ठांच्या पाया पडणं आपण विसरूनच गेलोय. पण ह्यामुळे होणारं जे काही कार्य असतं ती किती सुखकर होतं हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे माझी परत एकदा विनंती की ठीक आहे, करा, सुरुवात करा. झाले असेल, चूक झाली असेल, पण हे सुरू करायला काय हरकत नाही. आणि मग असं करताना पुढे त्यांनी बरंच सांगितलंय. प्रत्येकाला अयोध्या, कौशल्याला काय सांगितलंय, कारण कौशल्या सुद्धा तेवढ्याच दुःखाने ती फिरत असते. आणि मग तिला सांगते की अगं तुझ्याशिवाय त्यांना दुसरं कोण आहे, त्या जीवाला विश्राम कोणाचा असेल तर तुझ्यामुळेच मिळणार आहे आणि सांगतात. आणि मग ते सगळं सांगतात, भरताला सांगतात, ते सगळं सांगत नाहीत. आणि मग शेवटी काय म्हणतात की हे सगळं सांगता सांगता मी बघत होतो त्या तीरावर सौमित्रीसह सीतेसह राम उभे आहे. आणि सांगता सांगता ते घेईवरले आपल्या मातृ देशाला, आपल्या आई वडिलांना, सगळ्या प्रजेला जो निरोप पाठवतात तर त्याचा गहिवर किती येतो, त्याच्याविषयी असणारं प्रेम किती सांगायचं. पण कर्तव्य श्रेष्ठ असल्यामुळे हे प्रेमाच्या पलीकडे जातं. आणि तू माझा निरोप सांग हे राम सांगतात. आणि हे सांगण्यानंतर पुढे येतात, सगळ्यांना येतो. त्या दिवशी 6 दिवस झालेले असतात राम वनवासाला 6 रात्री झालेल्या असतात. 6 रात्रीच्या म्हणजे 6 दिवस 6 रात्री, त्यामध्ये दशरथांची मनाची तळमळ खूप अवघड झालेली असते. आणि अवघड झाल्यानंतर काय होतंय की ते मृत्यूशय्यावर पडतात. म्हणजे त्यांना सुधरत नाही आणि त्यांना माहिती की आता मी मरणार. कौशल्य आणि सुमित्रा दोघी जवळ असतात आणि त्याने सांगतात की माझा मृत्यू मला दिसत आहे. आणि 5-10 मिनिटं संपवलं तर हे करत आहे. आणि मग त्याला जेव्हा तो मृत्यूशय्येवर पडतो तेव्हा त्याला आठवतं, अरे मी काय पाप केली, मला असा मृत्यू यावा यासाठी माझ्या हातून काय काय पाप घडले. आणि त्या ठिकाणी अयोध्येकांडाच्या 46-47 अध्यायामध्ये श्रावण कथा आलेली आहे. श्रावणाला कसं मारलं ते तिथे सांगतो. ही घटना घडली कधी तर दशरथ युवावस्थेत होते, युवराज होते, लग्न झाले नव्हते. आणि त्यावेळेला दशरथ हे शब्दविधी म्हणून केले जायचे की ज्या ठिकाणून आवाज येईल त्या ठिकाणी बाण मारून ते हे करत असे. म्हणून इंद्राने त्यांना त्यावेळेला बोलवलं होतं. आणि मग ह्याचा त्यांच्या मनामध्ये गर्व, अहंकार निर्माण झाला होता. आणि मग ह्या अहंकारामुळे मी जगात जाऊन, कुठेही अरण्यात जाऊन कोणत्याही प्राण्याला नुसत्या आवाजाच्या दिशेने मारेल हा अहंकार निर्माण झाला होता. आणि मग ते शिकारसाठी तमसा नदीच्या काठी आले होते. आणि रात्री पहाटे म्हणले जनावर जेव्हा पाण्यावर येतील तेव्हा मी शिकार करेल म्हणून ते दबा धरून बसले होते. पाण्याचा आवाज आला तर बाकी सांगत नाही, पाण्याचा आवाज आला आणि मग तिथे त्यांनी बाण मारले. त्यांना काय वाटलं, एक हत्ती आलाय आणि हत्ती सोंडेनी पाणी पित आहे. सोंडेत पाणी घेतो आणि तोंडात टाकतो, टाकताना निम्म खालीही पडतंय, आवाज येतोय. आणि आवाज पाण्याचा आवाज आल्यामुळे त्या दिशेने बाण मारला. आणि तो बाण मारला तर नेमका कोणाला लागला तर श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळाला बाण मारल्यानंतर तो एकदम मोठ्याने ओरडायला लागला, कारण तो बाण इतका विषारी होता की मर्मघातावर मारायला लागला होता. आणि तो मरणाच्या अवस्थेत होता. आणि म्हणले आता काय घडलं, म्हणले माझ्या हातून श्रावण एक मुलीची हत्या झालेली आहे. आणि मग तो तिथे श्रावण बाळापाशी जातो आणि त्याला सांगतो की असं श्रावण बाळ सांगतो की माझ्या आई वडिलांच्या सेवा करता करता मी त्यांना पाणी पाहिजे म्हणून मी आलो होतो न्यायला. आणि हे आल्यानंतर तुम्ही मला ह्या अवस्थेमध्ये पाठवलेलं आहे. माझे आई वडील असहाय्य आहेत, त्यांना हलता येत नाही, त्यांना पाणी पिता येत नाही, त्यांना बाकीचं अन्न खायला मिळणार नाही.
मग अशा प्रकारे तुम्ही सेवा करावी म्हणून त्यांनी ते पाण्याला घेऊन दशरथ त्यांच्याकडे जातो. दशरथाच्या मनात नक्की असतं की आपल्या हातून ब्रह्महत्या झाली आहे. या ठिकाणी पण ब्रह्महत्येचा उल्लेख आलेला आहे, पण ब्रह्महत्या नाही. कारण तिथे वाल्मिकीने सांगितलंय की श्रावण बाळाचे वडील जे होते ते वैश्य होते आणि आई शूद्र होते, आणि ते दोघेही वार्धक्यामुळे खूप जर्जर झाल्यामुळे तो सेवा करीत होता. आणि मग ते दशरथ जेव्हा त्यांच्याकडे जातोय की हे पाणी घ्या म्हणून, तेव्हा ते वडील विचारतात की तू बाळा तू माझ्याशी बोलत का नाही? हा दशरथ काय बोलणार? आणि मग त्याला दशरथ सांगतो की मी तुमचा बाळ नाही, मी क्षत्रिय युवराज दशरथ आहे. माझ्या हातून असं पाप घडलेलं आहे, तुमच्या मुलाचा जीव गेलेला आहे, म्हणून मी हे पाणी घेऊन आलोय. ते दोघेही आई वडील आता काय शाप देणार हे तर म्हणले मी शापाला पात्र आहे, तुम्ही देऊ शकता. दशरथ म्हणतोय. आणि दशरथ म्हटल्यानंतर ते जे मुनी असतात म्हणजे रामाचे वडील ते म्हणले तू अपराध केला हेच मान्य, पण त्याच्यापर्यंतचा उद्देश तुझा वेगळा असल्यामुळे आम्ही तुम्हाला शाप देऊ शकत नाही. हा जर तुझा उद्देश वेगळा असता तर ज्या वेळेला आमचा बाळाला प्राण मारला तेव्हा तुझ्या हे मस्तकाचे 7 तुकडे झाले असते, तर आम्ही तुम्हाला शाप देऊ शकत नाही असं ते सांगतात. पण मग एक विनंती आहे की आम्हाला त्या श्रवण बाळापर्यंत घेऊन जा, आम्हाला आमचा बाळ बघू दे, आणि मग आम्ही काय ते ठरवू. दशरथ दोघांना तिथे घेऊन जातात. तिथे श्रावण बाळ पडलेला असतो, तो आई वडिलांची वाट पाहत असतो. आणि पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात असं असं झालेलं आहे. आई वडील आशीर्वाद देतात की बाळ तू आतापर्यंत केलेल्या सेवामुळे तुझं सर्व पुण्य फळास आलेलं आहे आणि तू स्वर्गात जाशील असं त्यांचा आशीर्वाद देतात. आणि मग ते दशरथाला सांगतात की आम्हाला पण तू मारून टाक ना, आम्हाला त्या जगणार कोणासाठी, आणि जगणार कसं आहे, खायला कोण घालणार, प्यायला कोण घालणार, आम्हाला हाता येत नाही, चालता येत नाही, यापेक्षा तूच आम्हाला मारून टाक. तू दशरथ म्हणतो नाही माझ्याकडून काय, तुमची जी सेवा होईल मी करेल. त्यामुळे सेवेला मुलगा गेला, आता मला कोणाची आवश्यकता नाही. तो असं करा माहिती चिता पेटव, आणि चिता पेटवून श्रावणाला आमच्या चिताग्नी दे, आणि त्या अग्नीमध्ये ह्या दोघांनी उड्या टाकल्या. आणि उड्या टाकल्यानंतर दशरथाला समजून चुकतं की आपल्याला मिळालेला, ह्यांचे शेवटचे शब्द जे असतात की दशरथा आम्ही जसे मुलाच्या वियोगाने मरतो आहेत तसाही प्रसंग तुझ्यावर येईल. ही घटना युवराज अवस्थेमध्ये झालेली आहे, आणि राम ते झाले ते शेवटी झालेले आहेत. दशरथाचं वय वर्ष 600 होतं त्यावेळेस ही घटना आहे. आणि मग तोपर्यंत यांनी कोणाला सांगितलं होती, पण जेव्हा मरण येतं तेव्हा सगळं पाप आठवतं, आणि मग हे सगळं सांगितलं जातं. आणि मग हे सांगितल्यानंतर कौशल्याला सांगतो, कौशल्य की असं असं झालेलं आहे, आणि त्यामुळे मला हे मरण असं येत आहे. काही हरकत नाही, कर्माचं फळ भोगायलाच लागतं. प्रारब्ध असले तरी भोगायचं. माझ्या हातून जी चूक झाली आहे त्यामुळे माझं भोगायलाच पाहिजे, म्हणून मी देह सोडतो. आणि 7व्या दिवशी दशरथाने प्राण सोडले. रामाच्या विरहाने बघा 4 मुलं, 4 मध्ये 2 मुलं वनवासात गेली, 2 मामाकडे गेलेली. दशरथाजवळ कोणीही नाही, शाप खरा ठरला. आणि मग हे सांगल्यानंतर वशिष्ठ त्यांना सांगतात की आता राजा गेलेला आहे, ह्याचं कर्म कोण करणार. अंत्यकर्म करण्यासाठी भरताला पाठवतात, बोलवून आणतात, आणि मग परत तिथून ताबडतोब ते पाठवतात, दूध पाठवतात. दूध त्याला जायला 6 दिवस लागतात कैकेयीच्या साम्राज्यामध्ये, अश्वपतीच्या ह्याच्यामध्ये. आणि मग सांगितल्यानंतर त्या दिवशी त्याला पण स्वप्न पडलेलं असतं भरताला की काहीतरी अघटित घडलेलं आहे आणि असं असं होत आहे. आणि मग हे घेतल्यानंतर त्यांना समजतं की असं असं झालेलं आहे. आणि मग ते
तर बाकी सांगत नाही, ते सगळे येतात आणि तिथूनही भरत परत येतो. परत येताना त्याला येताना 7 दिवस लागतात आणि 6 आणि 7 जो 13 ते 15 दिवस दशरथाचं प्रेत तेलामध्ये बुडून ठेवलेलं असतं. आणि ते आल्यानंतर पुढे सगळं होतं. आणि पुढे आल्यानंतर भरत आल्यानंतर सगळं ते बघतो आणि मग ते काही निर्वत्सना करतो, बाकी सगळं करतो. हे राज्य कोणासाठी आहे, रामाला म्हणून मसात का वाढवलंय याचा विलाप करतो. बाकी सगळे विलाप आहेत. आणि अशा प्रकारे खूप पुढे झाल्यानंतर भरत निर्णय घेतो की ह्या राजाचा राजा रामच आहे आणि मी फक्त त्याचा सेवक आहे आणि त्याच्या पादुकेचं पूजन करेल. मी आता परत रामाकडे जातो आणि त्याला बोलून आणतो की तू राज्यावर बस, मी सेवा करतो. म्हणून तो परत सुमंत्र सांगतो की जिथे राम आहे ना ते मला ने, आम्ही सगळे येतो, मी पाय पडतो, सगळं करतो, पण रामाला विनंती करतो की तुम्ही राज्य स्वीकारा. आणि मग म्हणून रामाला भेटायला भरत जातो. आणि भरत गेल्यानंतर आता लक्ष्मणाला तर माहित नसतं की येणार कोण आहे, एवढं सैनिक घेऊन येते कोण. त्या लक्ष्मणाच्या स्वभावामध्ये तो चंचल आहे, तापड स्वभावाचा लक्ष्मण आहे. त्यामुळे तो म्हणतो जो कोणी येईल त्याचा मुडदा पाडले तुझ्या कोण येणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर हे होत असताना सुद्धा राम त्याला शांत राहायला सांगतो आणि लक्ष्मणा शांत राहा, काय होतंय बघा. आणि मग जेव्हा भरत येतो, भरत भेटतो आणि भरत विनंती करतो की रामा परत चला, तुम्ही राज्यावर बसा, मला हे राज्य नको आहे आणि ह्या राज्यात स्वीकार तुम्ही आहात, तुम्ही स्वीकार करा. मी बाजूला सांगतो माझ्या आईची चूक झाली असेल तरी मी करणार नाही आणि मी स्वीकारणार नाही, तर तुम्ही इथे बसा. राम त्यांना निष्ठून दाखवतो, पितृवचनासाठी मी बाहेर पडलोय आणि पितृवचन पाळल्याशिवाय मी परत अयोध्येत येणार नाही. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतरच मी अयोध्येत आहे, तोपर्यंत तू राज्य कर आणि हे राज्य आपल्या वडिलांचं आहे असं स्मरून तू राज्य कर हा निरोप देतो. आणि परत जा, तुझा माझा तरी आहे म्हणून पराधीन आहे जगती पुत्र म्हणतात. त्यांनी सांगितलं त्या 10 कडव्याचं ते पद आहे आणि पद केल्यानंतर ते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, माई काही ना दोषी नवे दूषित आता खेळ चालायचा तर ते मोठा आहे ते म्हणता येत नाही. आणि मग त्यामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर राजाला सांगतो की भरताला सांगतो तू तिथे राजा हो, तू राजा अयोध्येचा, रंग मी वनीचा. आणि परत 14 वर्ष कोणी येऊ नका आणि येऊ नका नंतर सांगितल्यानंतर भरताला राम परत पाठवतो आणि परत पाठवल्यानंतर राम म्हणतो, परत म्हणतो तुम्ही नाही आलात तर तुमच्या पादुका मला द्या. आणि मग त्या सुवर्ण पादुका भरत घेऊन येतो आणि परत जातो अयोध्येला. आणि अयोध्येला गेल्यानंतर अयोध्येत न जाता नंदीग्रामी ते राहतात. नंदीग्रामीमध्ये त्या रामाच्या पादुका प्रस्थापित करतात. आणि ह्या राज्याचा एक अधिकार कोण आहे, राम आहे आणि मी त्याचा सेवक आहे. या अर्थाने ते संपूर्ण 14 वर्ष दशरथ आपला भरत हा तिथे राज्य करतो. मग अयोध्येचं राज्य करणार कोण, अयोध्येचं डे टू डे वर्क शत्रुघ्न बघतो. म्हणजे हे सगळ्यांना माहिती नसतं की शत्रुघ्न कसं करतो. तर शत्रुघ्नाने 14 वर्ष या अयोध्येचं राज्य सांभाळलं. तो किती मोठा असेल याचा कल्पना करा तुम्ही. आणि या सगळ्या भावांची एकच आहे, राज्य रामाचं, आम्ही त्याचे सेवक आहोत. या दृष्टीने राज्य केलं तर राम राज्य होतं, नाही तर राम राज्य होत नाही. मग ह्याच्यामध्ये आता बाकीचे सगळे आता मगाशी गुलाबगाम महाराजांचं त्यांनी वाचलं. माणूस म्हणल्यानंतर सुखदुःख आहे, दोष आहेत, गुण आहेत, पण त्या प्रसंगानुसार केलेलं वर्तन हे धर्म प्रवृत्तीला आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. समाजामध्ये
प्रत्येकाच्या मनात शंका असणार नाही, शंका असणारा माणूस असू शकत नाही. आणि ज्याला बुद्धी आहे त्याने शंका यायलाच पाहिजे. परिप्रश्न येणं सेव्या गीतेमध्ये सांगितलं. तर तुझे शंका आहे ना, तू विनम्रतेने गुरुला विचार. माझ्या मताने चिखल कालवू नको रे, तुकारामांचा अभंग आहे ना. ते ह्या चिखल कालवण्यात काय अर्थ नाही. हा प्रश्न गुरुने विचारून गुरुंकडून त्याचं उत्तर घेऊन सोडायचा. समाजामध्ये एक समाजाला दिशा देताना त्याचा बुद्धिभेद करू नये हे तत्व सगळ्यांनीच पाहिजे. त्यामुळे आजचे बाकीचे कीर्तनकार जे काय आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्ताहासाठी काहीही कथा संवाद सांगितली, मग त्याचा मूळ ग्रंथाशी आहे का नाही. आता मला मिळालेला जो श्रोतू वर्ग आहे याच्यावर जर मी इम्प्रेशन मारण्यासाठी, तुमच्या डोळ्यातून पाणी काढण्यासाठी माझ्या मनातल्या कथा सांगायला लागलो तर चरित्रापासून मी बाहेर जाईल आणि मूळ चरित्रामध्ये सांगितलं ते मला सांगता येणार नाही. याचं भान घेऊन कीर्तनकारांनी सांगावं आणि मूळ चरित्र सांगावं. नाही तर एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरी शुद्धीकरणासाठी यायला लागलं नसतं. हे असं आहे. आपण आता इथे थांबूया. मला वाटतं आपण आणि मी परत सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी वाल्मिकी रामायण परत एकदा वाचा, त्यातले प्रसंग परत एकदा ऐका. टीव्ही मध्ये कीर्तनकारांनी सांगितले प्रसंग हे वेगवेगळे जरी असलं तरी त्याचा मूळ गाभा काय आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुमचा विचार आपोआपच बदलेल. तेव्हा मी परत विनंती करतो की आपण सगळ्यांनी मूळ ग्रंथाचा अभ्यास करावा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.